गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 12वी कॉमर्स शाखेतील अकाउंट या विषयातील प्रकरण नंबर 1 पाहायचं आहे, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। आता हा चॅप्टरचं नाव वाचत असताना आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी काय आलेलं आहे, एक फायनल अकाउंट नावाचा शब्द आलेला आहे। हा शब्द आपण इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलेला आहे। इयत्ता 11वी मध्ये जो काही आपलं बुक किपिंग अँड अकाउंटन्सी अकाउंटच्या पुस्तकामध्ये जे काही शेवटच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला एक चॅप्टर होतं, ते कोणतं होतं तर फायनल अकाउंट। त्या फायनल अकाउंटचाच या ठिकाणी आपल्याला इयत्ता 12वी मध्ये अभ्यास करायचा आहे। पण मात्र या ठिकाणी या फायनल अकाउंट मध्ये मागच्या वर्षी 11वी मध्ये आपण एकट्या व्यक्तीचं आपण फायनल अकाउंट तयार करत होतो, म्हणजे एकटा व्यक्ती बिझनेस करणारा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पार्टनर नाही, एकटा व्यक्ती बिझनेस करणारा असेल, त्याच्या दिलेलं जे काही ट्रेडिंग अकाउंट असेल, ऍडजस्टमेंट असेल, त्याच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट आपण या ठिकाणी तयार करत होतो। पण मात्र इयत्ता 12वी मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। म्हणजेच काय तर भागीदारी जे आहेत याला पार्टनरशिप मधला मराठीमध्ये भागीदार असं म्हणतात। ते जे काही भागीदार आहे एकत्र येऊन ज्या वेळेस लोक जे काही व्यवसाय करत असतात त्या व्यवसायालाच काय म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं। त्या पार्टनरशिप फर्मचं आपल्याला काय करायचं आहे फायनल अकाउंट या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे। या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण आज इंट्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर डेफिनेशन असेल, त्याच्यानंतर जे काही फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म असेल, हे 3 जे काही सब टॉपिक आहे ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। तर या ठिकाणी जर समजा पाहायचं झालं तर फायनल अकाउंट मध्ये पार्टनरशिपची का गरज भासत असते, तर ज्या वेळेस एकटा व्यक्ती ज्या वेळेस बिझनेस करण्यासाठी निघत असतो त्यावेळेस त्याला त्या बिझनेस करत असताना खूप सारे लिमिटेशन येत असतात। मग त्यामध्ये पहिलं लिमिटेशन त्याला येत असतं तर त्या ठिकाणी त्याला कॅपिटलची कमतरता भासत असते। त्याच्यानंतर लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी म्हणजेच काय तर त्याला व्यवसायाचं व्यवस्थापन करण्याची कला त्याच्या अंगी नसते, ते लिमिट त्याला येऊ शकतं। त्याच्यानंतर अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजेच काय की ज्या वेळेस व्यवसायाचे देणं द्यायचं असतं त्यावेळेस व्यवसायाजवळ मालमत्ता शिल्लक नसेल, म्हणजे व्यवसायाची मालमत्ता विकून जर समजा पैसे देता येत नसतील तर अशा वेळेस जो कोणी पार्टनर असेल त्या पार्टनरची प्रायव्हेट मालमत्ता विकून आपल्याला लोकांची देणी ही फेडावी लागत असतात। त्यालाच काय म्हटलं जातं अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हटलं जातं। मग एकटा व्यक्ती ज्यावेळेस बिझनेस करत असतो त्याला कोणकोणते लिमिटेशन येत असतात तर त्याला कॅपिटलची कमतरता भासते, त्याला व्यवस्थापनाची गरज भासते, त्याच्यानंतर त्याला अमर्यादित लायबिलिटी जे काही अनलिमिटेड लायबिलिटी आहे ते पेड करण्याची त्या ठिकाणी अभाव त्या ठिकाणी येत असतो। त्याच्यानंतर नो स्टॅबिलिटी म्हणजेच काय तो व्यवसाय तो स्थिर करू शकत नसेल, आणि ऍब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन हे जे काही कारण आहे या कारणामुळे एकट्या व्यक्तीला बिझनेस करणे अवघड जात असतं। अशा वेळेस तो व्यक्ती काय करत असतो एक्स्ट्रा कॅपिटलसाठी, एक्स्ट्रा व्यवस्थापनासाठी किंवा बिझनेस स्टेबल करण्यासाठी कोणाची तरी मदत घेत असतो आणि कोणाला तरी आपल्या बिझनेसमध्ये ऍड करत असतो। त्यालाच काय म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जात असतं। पण या पार्टनरशिप फर्म मध्ये ज्या वेळेस व्यक्ती एकत्र येत असतात तर ते फ्रीमध्ये येत असतात का नाही, तर त्या व्यक्तींना आपल्याला काय द्यायचं असतं तर आपल्या बिझनेसमध्ये भविष्यामध्ये होणारा जो काही प्रॉफिट असेल, होणारा जो काही लॉस असेल तो लॉस आणि प्रॉफिटचं त्याची वाटप त्या व्यक्तींना करून द्यायची असते। या ठिकाणी डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन। पार्टनरशिप काय आहे तर एक प्रकारची संघटना आहे, ऑर्गनायझेशन आहे, वेअर देअर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन। म्हणजे ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असतात आणि ते बिझनेस करत असतात त्याला काय म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं। कमिंग टुगेदर टू कॅरी ऑन अ बिझनेस विथ अ व्ह्यू टू शेअर प्रॉफिट और लॉसेस ऑफ द फर्म। आणि ते एकत्र येऊन झालेल्या बिझनेसचा जो काही प्रॉफिट असेल आणि लॉस असेल ज्यावेळेस आपसात वाटत असतात, ही जी काही क्रिया असते या क्रियेलाच काय म्हटलं जातं तर पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जात असतं। पुढे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 1932चा भारतीय भागीदारी कायदा दिलेला आहे, त्याच्या सेक्शन 4 डिफाईन, त्याच्या सेक्शन 4 नुसार पार्टनरशिप फर्म म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे। तर काय दिलेली आहे, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन who have agreed to share the profit of business carried on by all
or any one of them acting for all. म्हणजेच काय तर व्यवसाय चालवण्यासाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागत असतात त्या ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस जे काही लोक एकत्र येऊन ज्यावेळेस बिझनेस करत असतात आणि नुसता बिझनेस नाही तर तो बिझनेस चालवत असताना त्याच्यामध्ये येणारं जे काही प्रॉफिट असेल लॉस असेल याची वाटण्याची जी काही त्यांची ॲग्रीमेंट झालेलं असतं अशा बिझनेसला काय म्हटलं जातं तर पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जात असतं. पुढे अकॉर्डिंग टू प्रोफेसर हँडी नावाची व्यक्ती आहे यांनी पार्टनरशिप फर्म विषयी काही व्याख्या मांडलेली आहे. त्यामध्ये पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन कंपेंड टू मेक कॉन्ट्रॅक्ट हू ॲग्री टू कॅरी ऑन लॉफुल बिझनेस इन कॉमन विथ अ व्ह्यू टू अर्न प्रायव्हेट गेन. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जे व्यक्ती करार करण्यासाठी सक्षम असतील असे व्यक्ती करार करून सक्षम व्यक्ती एकत्र येत असतात आणि बिझनेस करत असतात आणि ज्या वेळेस प्रॉफिट अँड लॉसची वाटप करत असतात अशा बिझनेसला काय म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं असं प्रोफेसर हंडी यांनी म्हटलेलं आहे. पुढे आता या ठिकाणी जो काही आपला पार्टनरशिप फर्म आहे त्याचे काही फीचर्स आपल्याला दिलेले वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे काय तर ॲग्रीमेंट. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. इट कुड बी रिटन ऑर ओरल. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जे काही पार्टनरशिप बिझनेस करत असताना जे काही ॲग्रीमेंट होत असतं ते कसं असतं तर त्या ठिकाणी रायटिंग स्वरूपाचं म्हणजे लेखी स्वरूपाचं किंवा ओरल किंवा ते तोंडी स्वरूपाचं ते असू शकतं. अ रिटन ॲग्रीमेंट इज prefer to so that it can be used as proof in the court of law and such a written agreement is known as partnership deed. या ठिकाणी जे काही लिखित स्वरूपाचं जे काही ॲग्रीमेंट असेल हे महत्वाचं ठरतं. कारण का तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये जर समजा त्या पार्टनरमध्ये काही वाद झाला आपसामध्ये काही मतभेद झाले तर ते मतभेद त्या ठिकाणी कोर्टापर्यंत जर गेले तर त्या ठिकाणी कोर्टापर्यंत गेल्यानंतर कोर्ट ऑफ लॉच्या दृष्टिकोनातून लिखित स्वरूपामध्ये तुम्ही काय लिहून ठेवलेलं आहे आणि तुमच्या करारामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत त्या ठिकाणी आपण लिखित करार जर असेल तर तो त्या ठिकाणी आपण काय करू शकतो पडताळू शकतो. म्हणून ॲग्रीमेंट हे कसं असलं पाहिजे लिखित स्वरूपाचं त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं फीचर दिलेलं आहे आपल्याला नंबर ऑफ पार्टनर. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्टेड पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ partners are 50 according to Company Act 2013. या ठिकाणी कंपनी कायदा 2013 नुसार काय म्हटलेलं आहे की पार्टनरशिप फर्म मध्ये कमीत कमी किती असले पाहिजे मिनिमम 2 पर्सन कमीत कमी 2 व्यक्ती असले पाहिजे आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम किती असले पाहिजे 50 व्यक्ती एकत्र आले पाहिजे. म्हणजेच काय तर 2 व्यक्ती आणि 2 कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येऊन बिझनेस त्या ठिकाणी करत असतात अशाच जो काही पार्टनरशिप जो काही बिझनेस असेल त्याला अशाच बिझनेसलाच काय म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर 3 नंबर लॉफुल बिझनेस. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. या ठिकाणी जो काही पार्टनरशिप फर्म मध्ये होणारा जो काही बिझनेस असेल तो कसा असला पाहिजे लॉफुल असला पाहिजे. त्याच्यानंतर it cannot undertake business which is not allowed by state. The define of partnership also does not permit any illegal business. म्हणजे काय तुम्ही पार्टनरशिप फर्म मध्ये कोणते बिझनेस करू शकता की ज्या देशामध्ये ज्या स्टेटमध्ये तुम्ही बिझनेस करता आहेत पार्टनरशिप बिझनेस करता आहे तर तुमचं जे काही प्रोडक्ट असेल म्हणजे तुमच्या बिझनेसमधून तयार होणारे जे काही प्रोडक्ट असेल या प्रोडक्टला त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये काय असली पाहिजे मान्यता असली पाहिजे म्हणजे ते लिगली असलं पाहिजे. इनलिगल पद्धतीने म्हणजे त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये एखाद्या घटकावरती बंदी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पार्टनरशिप करून तोच बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पार्टनरशिप फर्म त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने स्टार्ट करता येत नाही. त्याच्यानंतर 4 नंबर शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. या ठिकाणी प्रत्येक व्यवसाय संघटनेचा उद्देश काय असतो की जास्तीत जास्त जो काही आपल्या बिझनेस मधनं आपल्याला प्रॉफिट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू रेशो गिवन द ॲग्रीमेंट. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये होणारा जो काही प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटचे हिस्सेवारी आपल्या पार्टनर्स मध्ये कशी असेल त्या ॲग्रीमेंट मध्ये
त्या ठिकाणी रेशो दिलेला असला पाहिजे. इफ द ॲग्रीमेंट इज सायलंट अबाउट द रेशो, सायलंट अबाउट द रेशो, सायलंट अबाउट द रेशो म्हणजेच काय, तर ॲग्रीमेंट मध्ये कोणत्याही प्रकारचा रेशो आपण दिलेला नाही किंवा त्या ठिकाणी ठरवलेलं नाही की जर बिझनेस झाला तर ए व्यक्तीला किती द्यायचंय, बी व्यक्तीला किती द्यायचंय, सी व्यक्तीला किती द्यायचंय, हे जर समजा रेशो ठरवलेला नसेल, अशा वेळेस त्या रेशोला काय म्हटलं तर सायलंट रेशो असं म्हटलं तर. देन प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग विल बी इक्वल. अशा वेळेस म्हणजे ज्या ॲग्रीमेंट मध्ये झालेल्या बिझनेसचा नफा असेल तोटा असेल याची वाटणी कशी करायची, याचा हिस्सा कसा करायचा, हे जर समजा ठरवलेलं नसेल, अशा वेळेस त्या ठिकाणी सगळे जे काही पार्टनर असेल, भविष्यामध्ये होणारा प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, हा कसा वाटला जात असतो तर इक्वल वाटला जात असतो. इक्वल म्हणजेच काय, समान, सर्वांना समान वाटणी त्या ठिकाणी होत असते, मग तो प्रॉफिट असो किंवा लॉस असो. त्याच्यानंतर 5 नंबरचं फीचर दिलेलं आहे अनलिमिटेड लायबिलिटी. एक काही मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितलं अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजेच काय, अशी लायबिलिटी ज्या वेळेस आपल्या व्यवसायाचं कर्ज आपल्याकडनं फेडलं जात नसेल तर जे काही उरलेले जे काही पार्टनर असतील ते पार्टनर काय करत असतात, त्यांचे प्रायव्हेट जे काही मालमत्ता असेल, मग ती संपत्ती असेल, शेती असेल, जे काही असेल ते विकून, ते प्रायव्हेट प्रॉपर्टी विकून लोकांची देणी लायबिलिटी त्या ठिकाणी पेड करत असतात. त्यालाच म्हटलं आता अनलिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल दॅट इज पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपीज इन देअर पॉकेट. म्हणजेच काय, त्यांच्या पॉकेटामधील म्हणजे त्यांच्या व्यवसायातील जो काही गल्ला आहे त्या गल्ल्यातील जे काही शेवटची रक्कम असेल परंतु त्यांना त्यांची देणी ही द्यायची असतात. इफ ॲसेट ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटी, म्हणजे लायबिलिटी पेड करण्यासाठी जर समजा आपल्या व्यवसाय संघटनेसाठी कोणत्याही प्रकारची ॲसेट उरलेली नसेल किंवा कॅश उरलेली नसेल, अशा वेळेस देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज. मग अशा वेळेस लोकांची देणी देण्यासाठी त्या ठिकाणी जे काही पार्टनर्स असतील त्या पार्टनरची पर्सनल प्रॉपर्टी त्या ठिकाणी काय केली जात असते, यूज केली जात असते. इफ एनीवन ऑफ द पार्टनर्स इज डिक्लेअर इनसॉल्वंट देन हिज लायबिलिटी विल बी बोर्न बाय द सर्वंट पार्टनर. म्हणजे एखादा पार्टनर जर समजा दिवाळखोर घोषित झालेला असेल तर दुसरे पार्टनर त्याची देणी लायबिलिटी ही पेड करत असतात. त्याच्यानंतर 6 नंबरची आपल्याला फीचर दिलेलं आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, registration of partnership firm is optional. Its mean of firm may or may not be registered. Registration of firm merely certified is existent and it is a process of entering the name of partnership firm in the register of register. या ठिकाणी जे काही पार्टनरशिप फर्म मधील जो काही बिझनेस आहे हा इंडियन भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार कोणत्याही बिझनेसचं रजिस्ट्रेशन करणं भारतामध्ये कंपल्सरी नाहीये. पण मात्र 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्र स्टेट आपले जे काही महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही पार्टनरशिप बिझनेस असेल त्याची नोंदणी मात्र कंपल्सरी त्या ठिकाणी केली गेलेली आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचं फीचर आपल्याला दिलेलं आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. या ठिकाणी जे काही पार्टनर असतील कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 या दरम्यान जेवढे काही पार्टनर असतील ते सगळेचे सगळे पार्टनर त्या व्यवसाय संघटनेचे काय असतात, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजेच काय, संयुक्त मालक असतात. मग या ठिकाणी each partner is joint owner of the property of the firm, so no partner can use property for personal use. All partners have equal right in managing the firm, so all partners are jointly responsible for the management of firm. म्हणजेच काय, तर ही व्यवसाय संघटना चालवण्यासाठी कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 50 या दरम्यानचे जे काही पार्टनर असतील यांना व्यवस्थापन करण्याचं, त्या कंपनीचे डिसिजन घेण्याचे सगळे अधिकार कसे दिलेले आहे, सर्वांना समान पद्धतीने दिलेले आहे. एखादा पार्टनर त्याच्या पर्सनल यूज साठी व्यवसाय संघटनेची कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी पर्सनल यूज साठी
यूज करू शकत नाही. त्याच्यानंतर 8 नंबर प्रिन्सिपल अँड एजंट इच पार्टनर वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटी प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर्स ऍक्ट as a principal of the firm with outsider and with other partner he act as an agent. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जो कोणी पार्टनर असेल सगळेचे सगळे पार्टनर कसे आहे तर त्या ठिकाणी प्रधान आणि अभिकर्ते आहेत. प्रधान आणि अभिकर्ते म्हणजेच काय तर भागीदारी व्यवसायातील सर्व भागीदार हे त्या व्यवसाय संघटनेतील जे काही सर्वांच्या वतीने म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जितके काही पार्टनर असतील तेवढे सगळे पार्टनर किंवा त्यांच्या वतीने एकटा एक व्यक्ती त्या ठिकाणी व्यवसाय संघटनेचं प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी काय करू शकतो पाहू शकतो. त्याच्यानंतर 9 नंबर डिझॉल्युशन. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व. डिझॉल्युशन म्हणजेच काय तर त्या ठिकाणी मराठीमध्ये याचा अर्थ होतो विसर्जन करणे म्हणजे कंपनी बंद करणे. अ पार्टनर्स फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द partners. If a partners want to close the firm, he can dissolve the firm by giving 14 days notice. या ठिकाणी एखादी कंपनी जर बंद करायची असेल पार्टनरशिप फर्म जर समजा बंद करायची असेल तर 14 दिवसाची नोटीस त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीला त्या ठिकाणी द्यावी लागत असते. द फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व इफ पार्टनर डाय ऑर रिटायर बिकम इन्सॉलंट ऑर इनसेन्स. या ठिकाणी एखादा पार्टनरचा जर समजा मृत्यू झाला किंवा एखादा पार्टनर जर समजा रिटायर झाला किंवा तो दिवाळखोर घोषित झाला अशा वेळेस त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्म आपण त्या ठिकाणी बंद करू शकतो. आज या ठिकाणी थांबू. बाकीचं जे काही राहिलेलं असेल पार्टनरशिप डीड असेल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया.